महाकाल. कसं होतं दर्शन? एक नंबर. बापरे, एनर्जी लेवल एकदम वेगळी होती ना. आता काय सगळे नुसते दर्शन, आता काय कोणाला आरती वगैरे नाही. तर करूया एंट्री कॉटेज मध्ये. जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की पहिलं जाऊन सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल, दॅट इज कोळीन पायलट. खूप मेहनतीने व्लॉग्स बनवते मी तुमच्या सर्वांचा. आणि हो, माझ्या इन्स्टा चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता, दॅट इज पायलट कृतज्ञ. तर आता रात्रीचे वाजले आहेत किती मम्मी? 1:15 ना? 1:15 वाजलेत. अँड वी गॉट अ बॅट ऑलमोस्ट अराउंड 12:30. आणि आम्ही आता रेडी झालो आहे टू गो फॉर भस्म आरती. पण आज एवढा चांगला सुंदर दिवस आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही भस्म आरतीसाठी चाललो आहे. आणि ते पण एक ज्योतिर्लिंग, जे 12 ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग आहे, ते आहे महाकालेश्वर. आणि तिथे आज आम्ही चाललो आहे. तर चला, मम्मी तर रेडी झाली आहे, पप्पा गेले आहेत. देन आय विल गेट रेडी, देन वी आर ऑल सेट टू हेड. पोचलो आहे. इथे बघू शकता की किती गर्दी आहे रात्री महाकाल आरतीसाठी. तर गेट नंबर 1 मधून आम्ही आता शिरतोय. हे गाईज, वेलकम यू बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल, दॅट इज कोळीन पायलट. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी, कॅप्टन कृतज्ञ आले, माझ्या यूट्यूब चॅनलवर, दॅट इज कोळीन पायलट. सो कॅन यू गेस वेअर आय ॲम? तर मी आली आहे 12 ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग, ते आहे महाकालेश्वर उज्जैनला. अँड दॅट टू ऑन माय बर्थडे. सो दॅट बर्थडे इज स्पेशल फॉर मी बिकॉज गुरुपौर्णिमा आहे, बर्थडे आहे. अँड दिस बर्थडे इज आय एम सेलिब्रेटिंग ॲट माय गुरुज प्लेस. तर इकडे आलो आहे आता महाकालेश्वर मंदिरच्या परिसरात. तर आम्ही डायरेक्ट आलो आहे आतमध्ये. जसं आम्ही VIP दर्शन घेतलं इथे आणि डायरेक्ट आता भस्म आरतीसाठी चाललो आहे. आता वाजलेले आहेत 2:15. तर भस्म आरती चालू होते 4 वाजता आणि गेट बंद होतो अराउंड 3 वाजता. सो यू हॅव टू कम हिअर ॲटलीस्ट लाईक 2 hours प्रायर सो दॅट पुढे जागा बसायला मिळते.
दर्शन मस्तपैकी. जय श्री महाकाल. कसं होतं दर्शन? एक नंबर बापरे. एनर्जी लेवल एकदम वेगळी होती ना. आता काय सगळे नुसते दर्शन, आता काय कोणाला आरती वगैरे नाही. तर हा आहे आमचा सेकंड डे इन उज्जैन. तर आता वाजलेले आहेत 2 दुपारचे. आम्ही आलो सकाळीच समवॉट अराउंड 7. देन वी स्लेप्ट आणि आता उठेपर्यंत वाजले 2. तर इफ यू आर प्लॅनिंग फॉर भस्म आरती, कीप युअर सेकंड डे ॲज फॉर द रेस्ट हाफ डे, अँड हाफ डे यू कॅन प्लॅन आउट फॉर अदर साईट सीन्स. तर आता आम्ही जे आमचं रूम होता, सो वी हॅव बुक ती विला. तर आता विलामध्ये शिफ्ट होतो आहे आणि मग त्यानंतर आम्ही जाऊ साईट सीइंगला. तर आत्ताची जी आमची रूम आहे ती कॉटेज आहे. तर आता आम्ही चेक इन करतो आमच्या कॉटेजमध्ये. सो दिस इज आवर कॉटेज. लेट्स गेट इन. वरती आहे कॉटेज. येस शुअर. थँक्यू. सो ब्युटिफुल. म्हणजे एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की उज्जैनला एवढं खूप सुंदर आम्हाला स्टे मिळेल. आवर रूम वॉज गुड ॲक्च्युली बिकॉज ऑफ दॅट मायक्रोसॉफ्ट अँड ऑल. मला एक्सटेंड करावं लागलं ॲज आय टोल्ड यू की मला परत बुक करायला लागलं. तर मी हा जो मी बुक केलेला होता ते मी एक्सटेंड केलं. सो दॅट्स वाय आय हॅड टू बुक अनदर रूम. जी अवेलेबल होती ती आम्ही घेतली तिकडे. तेव्हा कॉटेज अवेलेबल नव्हतं एंड टाईमला जे आम्ही बुकिंग केलं. तर look at this, so birds are chirping. किती सुंदर बर्ड्स आहेत तिथे आणि असं छान ग्रीनरी आहे. तर चला जाऊया आतमध्ये. मी तुम्हाला कॉटेज दाखवते. हे आहे आमचं कॉटेजचं एंट्रन्स अँड दिस इज दी आउटसाईड प्रिमायसेस. असं मस्त इथे ना बर्ड्ससाठी हे घरटी लावलेत आणि त्याच्यात असे बर्ड्स आहेत, छोटे छोटे छान 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 बर्ड्स आहेत. वाव. हा आहे आमचा रूम. वेलकम टू अवर रूम अँड लुक ॲट द पेंटिंग. आता बाबू नुसता हत्ती हत्ती बोलत असता. हत्ती 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 आहे इथे. बाबूला हत्ती आवडतो. इथे मस्त असं पेंटिंग केलेलं आहे एलिफंटचं. सो दिस इज द पेंटिंग ऑफ एलिफंट आणि त्या बाजूला आहे ते पिकॉकची पेंटिंग आहे. एवढं सुंदर वाटतंय ही पेंटिंग. आणि दिस दी पॅन्ट्री एरिया. दॅट्स आवर बेड. एक्स्ट्रा बेड अजून त्यांनी लावला आहे नाही. एक्स्ट्रा बेड लावत आहेत. मम्मी कसा वाटला तुला कॉटेज? मम्मी बोलते काल का नाही घेतलास? काल घेतलं असतं तरी मस्त मजा आली. आता काल भेटला नाही. दी वॉक-इन वॉर्डरोब काइंड ऑफ थिंग. वॉक-इन वॉर्डरोब आहे आणि दॅट्स आवर बाथरूम. आय विल शो यू दी आउटसाइड प्रिमायसेस. वाव. इथे मस्त असं पूल व्ह्यू आहे आणि अशीच एवढं सुंदर झाडं वगैरे आहेत, ग्रीनरी आहे. आणि हे इथे सिटिंग एरिया आहे. या बाजूला पण असं ग्रीनरी आहे. खूप छान वाटते. चला गाडी. मी घातलं आहे आउटफिट. दॅट्स अ ड्रेस लाईक असं फ्लॅटमध्ये ड्रेस आहे अँड जस्ट सिम्पल माय गोल्डन ज्वेलरी. दॅट्स इट. आम्ही आलो आहे इथे कालभैरव दर्शनासाठी. काल जनार्दन हाले. जनार्दन हाले. जनार्दन हाले. जनार्दन हाले.
बाहेर इथे फुलाची दुकानं आहेत आणि इथे आहे दारूचं दुकान. तर आम्ही आलोय उज्जैनच्या काल भैरव मंदिराकडे आणि तिथे ही देवळाच्या परिसरात इथे फुलाची दुकान आहे. त्याच्या बाजूलाच आहे दारूचं दुकान. बिकॉज काल भैरवला इथे दारू सर्व केली जाते आणि म्हणजे दारूचा प्रसाद दिला जातो. एवढी गर्दी आहे बिकॉज आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेपासून श्रावण चालू होतो. सो नाउ वी आर हियर ॲट मंगलनाथ मंदिर. ये मंगलनाथ मंदिर का रहस्य क्या है? जे मंगल ग्रह आहे त्याचा जन्म बोलतात इथे झालेला है ना. पूरी धरती पर एक ही मंदिर है. दो गुरु में मंगल गिरे का जन्म स्थान है. इस मंदिर की विशेषता, मंदिर जो बना हुआ वो नाभि स्थल पे बना. अच्छा, इंसान की पेट की नाभि दी है ना भगवान, ऐसे पूरे नाभि के तट पर बना. क्योंकि मंदिर पूरे भारत का सेंटर पॉइंट चला था. ऊपर की रेखा भी इस मंदिर के ऊपर से आती है. यहाँ पर महाकाल की सुविधा वो लाल चढ़ाया जाता है. और गुरु पूर्णिमा का भी दिन है. The saddest part about all these destinations is that there is no cleanliness at all. There is so dirt all around. बिलकुल साफ सफाई नाही आहे. Even the water is so dirty. लोक एवढी घाण उडवत आहेत आजूबाजूला. आश्रम कृष्ण हा हे आहे श्री कृष्ण पाठशाला प्रमुख दर्शन. इथे आश्रम आहे हे श्री कृष्णाचा संदीपानी महर्षी आश्रम. तर असं म्हटलं जातं की ही जी आश्रम आहे इथे श्रीकृष्णची पाठशाला आहे. ते श्रीकृष्ण इथे शिकायला होते. श्रीकृष्ण दर 64 आर्ट फॉर्म्स. शिक्षण देतोय ना कोण? सुदामा आणि कृष्ण. कला आहे. 64 कला श्रीकृष्णाचे ह्या पेंटिंगद्वारे इथे एक्सपोज केलेले आहेत. मस्त असं हे इथे शेणाचं बनवलेलं आहे. हे शेणाचं बनवलेलं आणि जुन्या काळातलं सगळं आहे आणि पेंटिंग्स एवढे सुंदर बनवले आहेत. पूर्ण श्रीकृष्णाचं जर्नी दाखवलेली आहे इकडे. तर हे आश्रम आहे उज्जैनमध्ये. Vibe at night is so nice. रात्रीच्या वेळेला कॉटेज असं दिसतंय. रेडी झालो आम्ही. फायनली इट्स टाइम टू लीव अवर ब्युटिफुल प्रॉपर्टी. राईट आहे ना. उड्डाणं होत आहेत. हां कशी वाटली तुम्हाला आमची व्हिडिओ सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. फक्त लाईक अँड शेअर.